जैव विविधता के मुद्दों के बारे में जागरूकता और समझ बढ़ाने के लिए हर साल 22 मई को अंतर्राष्ट्रीय जैव विविधता दिवस मनाया जाता है। जैविक विविधता में पौधों, जानवरों और सूक्ष्म जीवों की एक विस्तृत विविधता शामिल है, जिसमें प्रत्येक प्रजाति के भीतर आनुवंशिक अंतर शामिल है। उदाहरण के लिए फसलों की किस्मों और पशुओं की नस्लों के बीच वर्ष 2021-2030 की संयुक्त राष्ट्र द्वारा सतत विकास हेतु महासागर विज्ञान दशक और पारिस्थितिकी तंत्र की बहाली पर संयुक्त राष्ट्र दशक के रूप में घोषित किया गया। नमस्कार, आरआरसी सिटी मैत्रिन में मैं मानसी आपका स्वागत करती हूँ। सहेलियों, कैसे हो आप सब? उम्मीद है आप सब अच्छे होंगे। आज की ब्यूटी टिप्स में हम आपको बताएंगे नारियल पानी और घरेलू उपाय से कैसे बढ़ाएं अपनी खूबसूरती। ग्रीन टी सूरज की रोशनी से आपके चेहरे को बचाता है और स्किन कैंसर जैसी समस्या से सुरक्षा करता है। यह चेहरे पर निकलने वाले मुहासों से भी रक्षा करता है और समय से पहले चेहरे पर दिखने वाले उम्र के निशानों को भी कंट्रोल करता है। उपयोग का तरीका: ग्रीन टी को लगभग आधे कप पानी में उबालें। इसके बाद इसमें ब्राउन शुगर और मलाई मिलाकर इससे चेहरे की मालिश करें। यह आपकी स्किन को ग्लोइंग बनाता है। नारियल तेल: दक्षिण भारत के लोग नारियल तेल का उपयोग बहुत अधिक करते हैं। यह न सिर्फ एक बढ़िया तरीके से नमी प्रदान करता है, बल्कि हमारी स्किन को ठंडा भी रखता है। सूरज की तेज रोशनी से हमारी त्वचा को बचाता भी है और बेहतरीन एंटी एजिंग के तौर पर त्वचा पर दिखने वाले उम्र के असर को रोकता भी है। उपयोग का तरीका: जिस तरह हम क्रीम का उपयोग करते हैं, ठीक वैसे ही हमें नारियल तेल का उपयोग करना चाहिए। इसे अपनी त्वचा पर लगाना चाहिए। आप इसे शरीर के हर हिस्से पर लगा सकते हैं। इससे हमारी त्वचा में कसावट और चमक भी आती है। इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। सहेलियों, यदि आप त्वचा संबंधी समस्याओं जैसे मुहासे, डर्माटिस की सूजन, दाने, चकत्ते आदि को ठीक करना चाहती हैं, तो अपनी डाइट में एंटीऑक्सीडेंट को शामिल करना जरूरी है। इसे विस्तार में जानेंगे आज की हेल्थ टिप्स में। व्रत का मतलब सिर्फ आलू की भरमार नहीं है। आप नवरात्रि व्रत में लौकी, गाजर आदि के हेल्दी विकल्प भी चुन सकती हैं। अगर आप वेट लॉस के साथ साथ हेल्दी स्किन और हेल्दी हेयर पाना चाहती हैं, तो अपने नवरात्रि फलाहार में गाजर को जरूर शामिल करें। आलू और शकरकंद की तरह गाजर भी कंद अर्थात रूट है, इसलिए आप इसे बेझिझक फलाहार में शामिल कर सकती हैं। गाजर स्वाद के साथ साथ पौष्टिकता में भी समृद्ध है। इसमें मौजूद गुण आपकी स्वास्थ्य, त्वचा और बालों के सभी के लिए लाभकारी है। फूड एंड न्यूट्रिशन साइंस 2014 के अध्ययन के अनुसार गाजर एक रूट वेजिटेबल है, जिसमें कैरोटीनॉइड, फ्लेवोनोइड्स, पॉलीसेटेलेन, विटामिन और खनिज होते हैं, जिनमें से कई पोषण और स्वास्थ्य लाभों से भरे पड़े हैं। एक अध्ययन के अनुसार 39 फलों और सब्जियों के बीच गाजर को पोषण मूल्य में 10वें स्थान पर रखा गया है। गाजर एक अच्छे फाइबर का स्रोत और ट्रेस खनिज मोलिब्डेनम से भरपूर है, जो बहुत कम सब्जियों में पाया जाता है। मोलिब्डेनम वसा और कार्बोहाइड्रेट के चयापचय में सहायता प्रदान करता है और आयरन के अवशोषण के लिए महत्वपूर्ण है। इसका एक अच्छा स्रोत मैग्नीशियम और मैग्नीज भी है। बोन हेल्थ के लिए मैग्नीशियम का होना आवश्यक है। जैसे प्रोटीन का नई कोशिकाओं को बनाने में विटामिन बी को सक्रिय करने के लिए आवश्यकता होती है। नसों और मांसपेशियों को आराम देने के लिए तथा रक्त के थक्के बनाने के लिए आवश्यक है। इंसुलिन का स्त्राव और फंक्शन में भी मैग्नीशियम की आवश्यकता होती है। सहेलियों, आज हमने आपको कुछ हेल्थ टिप्स बताई हैं। इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। अब देखते हैं आज का अनोखा एपिसोड क्या है। नमस्कार मैत्रिणींनो, आरआरसी सिटी मैत्रीण कार्यक्रमामध्ये मी पूजा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, मेकअप हा आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय। आपण अगदी बाहेर जातो तेव्हा मेकअप करतो, किटीला जातो तेव्हा मेकअप करतो, ऑफिसला जातो तेव्हा मेकअप करतो आणि विशेष म्हणजे आता माझ्या ज्या खास गृहिणी मैत्रिणी आहेत त्या सुद्धा मेकअपच्या बाबतीत खूप अवेअर झालेल्या आहेत। घरी सुद्धा त्यांना मेकअप करायला खूप आवडतं। तर हा मेकअप वेगळा वेगळा कसा असावा? तुम्ही बाहेर जाताय, तुम्ही ऑफिसला जाताय, तुम्ही घरी अगदी तुमच्या घरी गेस्ट येतात तेव्हा तुमचा मेकअप कसा असावा, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत। आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर असणार आहेत
अकोल्याचे नामवंत मेकअप आर्टिस्ट शरद भुयार. आणि शरद दादा आपल्याला शिकवणार आहेत की तुम्ही जर ऑफिसला जातात आहात तर तुमचा मेकअप कसा असायला हवा आणि तुम्ही रेग्युलर घरी आहात तेव्हा तुमचा मेकअप कसा असायला हवा. आपल्या न्यूज रीडर्स ज्या तुम्ही RRC न्यूजमधून आपल्या न्यूज रीडर्स बघत असाल तर त्या सगळ्या न्यूज रीडर्स आज आपल्याबरोबर असणार आहेत आणि त्यांच्यासाठी हा स्पेशल मेकअप वर्कशॉपसुद्धा असणार आहे की ऑफिशियल मेकअप जेव्हा आम्ही कॅमेरा पुढे असतो, आम्ही न्यूज देत असतो तेव्हा आमचं मेकअप कसं असायला पाहिजे. खरं खास तर हा पूर्ण एपिसोड त्यावर असणार आहे. सोबत तुमच्यासाठी ही सिंपल ब्युटी टिप्स भरपूर असणार आहेत. तेव्हा नक्की बघा येणाऱ्या रविवारचा हा कार्यक्रम सिटी मैत्रीण. सध्या आपल्याबरोबर आहेत शरदजी भुयार आणि आपली न्यूज रीडर पायल की जी आपली न्यूज रीडर आहे आणि कॅमेरा पुढे आपलं मेकअप कसं असावं तर या गोष्टीपासून आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी शरद दादा आमच्या सगळ्या सिटी मैत्रिणी तुम्हाला बघतात आहे तर हाय, मी शरद भुयार मेकअप आर्टिस्ट. आपल्याला आज मेकअपबद्दलच्या अगदी इझी टिप्स आहेत त्या मी आज आपल्याला देणार आहोत की मिनिमम टाईममध्ये आपण मॅक्सिमम ब्युटिफुल मेकअप कसा करायला पाहिजे. तर चला आपण मेकअपकडे वळूया. आता सुरुवातीला बघा, मेकअप जेव्हा आपण करतो आणि आपल्याला जेव्हा फेस एक कव्हर करायचा असतो आणि मिनिमम टाईम आपल्याकडे असतो ऑफिसचा. आज काय धकाधकीचं जीवन आहे, प्रत्येकीकडे 15 ते 20 मिनिट असतात. तेवढ्या 15 ते 20 मिनिटात आपण मेकअप कसा करायला पाहिजे तर ते आता आपण सुरुवात करूया. हे आहेत कन्सिलर्स. तर जेव्हा आपण एखादी व्यक्ती मेकअप करते तेव्हा तिला ना मेकअपचा बेस करणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि मेकअपचा बेसकरिता कन्सिलर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तर बघा, आपल्याला मेकअपचं कन्सिलर कसं सिलेक्ट करावं तर आपल्या स्किनला एकदा आपण प्रॉपर बघून घेतलं तर एखाद्या चांगल्या ब्युटिशियनकडनं सल्ला घेतला आपण किंवा स्वतःच्याही स्किनला सूट होणारा एखादा कलर जर आपण घेत असू तर या पद्धतीने आपण कन्सिलर घ्यायला पाहिजे. जेवढे आपल्या चेहऱ्यावर हायलायटिंग पोर्शन्स आहेत त्या पोर्शन्सवर आपण कन्सिलर अप्लाय करायला पाहिजे. कमीत कमी क्वांटिटीमध्ये जर कन्सिलर आपण यूज करत असू तर ते आपल्या मेकअपला ड्युरेबल करेल, म्हणजे लास्टिंग त्याच्यामध्ये भरपूर असेल. या पद्धतीने आपण कन्सिलर यूज केले. त्याचं स्प्रेडिंग अगदी सॉफ्ट आणि जेंटली फक्त आपल्या चेहऱ्यावरच असायला हवं. या पद्धतीने डिरेक्शन्स लक्षात घेऊन अपवर्ड डिरेक्शन पूर्ण फेस कव्हर असायला हवा. अगदी 2 ते 3 मिनिटात याचं स्प्रेडिंग असायला हवं, कारण आपल्याला जास्तीत जास्त 15 मिनिट स्वतःचा मेकअप करायला मिळतात. तेवढ्या 15 मिनिटात आपल्याला आपला ओव्हरऑल गेटअप चेंज करायचा असतो. जो ब्रश लावला त्याला फाउंडेशन ब्रश म्हणतात. त्याला ब्युटी ब्लेंडर, एक ब्युटी ब्लेंडर घेऊन आपण आपल्या चेहऱ्यावरील लावलेले फाउंडेशन प्रॉपर पद्धतीने चेहऱ्यावर स्प्रेड करून घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यांच्या आवडीची म्हणजे स्पॉटलेस स्किन, तर त्या पद्धतीची स्किन आपण क्रिएट करायला पाहिजे. डोळे उघडायचे वर बघा. स्वतःचं पण आपण मिररमध्ये बघताना डोळे उघडून डोळ्यांच्या खालीवर, लिप्सच्या खालीवर, ओठांच्या कॉर्नर्सला ह्या पद्धतीने सगळे फाउंडेशन स्प्रेड करायला पाहिजे. कन्सिलर फाउंडेशन लावल्यानंतर लगेच कॉम्पॅक्ट पावडर आपल्याला यूज करायचा असतो. कॉम्पॅक्ट करा, लूज पावडर करा. ब्रँड विकत घेताना नेहमी लक्षात घ्यावा आपल्याला सूट होणारा ब्रँड किंवा आपल्याला आपला फेवरेट आणि आपल्या बजेटमध्ये बसणारा ब्रँड आपण विकत घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा फाउंडेशनची किंवा कन्सिलरचे सिलेक्शन करतो तेव्हा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की आपल्या कलरला तो टोन सूट व्हायला पाहिजे. सगळ्या चेहऱ्यावर, नोज, लिप्स, फोरहेडला ते स्प्रेडिंग करून घ्या. त्यानंतर फिनिशिंग पावडर देऊन, फिनिशिंग पावडरचा ऑलवेज कलर व्हाईट असतो, फेअर फ्रेश व्हाईट त्याचा कलर आपल्याला घ्यायचा आहे. अगदी कमीत कमी वेळेत आपल्याला तो स्प्रेड करायचा असतो. या सगळ्यांमध्ये आपल्याला ब्लेंडिंग करणे खूप महत्त्वाचे आहे. ब्लेंडिंग म्हणजेच प्रॉपर फाउंडेशन आणि कन्सिलर आणि जे कॉम्पॅक्ट लावलं त्याला प्रॉपर पद्धतीने मर्ज करून घेणे. यामध्ये नंतर आपल्याला आयशॅडोज द्यायचे आहेत. आयशॅडोज विकत घेत असताना नेहमी मल्टी कलर्सचे घ्यायचे आणि एखादं पॅलेट आपण असं विकत घेत आहोत ते आपल्याला कमीत कमी 4-5 वर्ष तर आरामात पुरेल. नॅचरल कलरचे ब्लशर घेऊन दोन्ही चिक्सवर अप्लाय करावेत.
त्यानंतर नोज जर आपल्याला एखाद्याचा शार्प असेल किंवा नसेल तो तर निसर्गतः आहे, त्याला सुद्धा दोन्ही कॉर्नर्सला आपल्याला कव्हर करायचं आहे. जॉ लाईन थोडीशी कव्हर करून घ्या, अगदी कमी वेळेसाठी, अगदी कमी वेळेमध्ये आपल्याला ते कव्हर करायचं आहे. त्यानंतर आयशॅडो पण कसा यूज करायचा तो बघा. याला शिमर पावडर नोज, फोरहेड आणि थोडीशी चिक्सवर कमीत कमी प्रमाणात लावून त्याला प्रॉपर ब्लेंड करून घ्या. कमीत कमी ब्रशचा वापर करा, खूप ब्रश विकत घेऊ नका, कारण भरपूर ब्रश घेतली की कन्फ्युजन वाढलं की मेकअप प्रॉपर होत नाही आणि आपण प्रोडक्टला दोष देतो. आणि जेव्हा आयशॅडो स्वतःचा लावायचा असेल तेव्हा बोटांचाच उपयोग करावा, कुठल्याही प्रकारच्या ब्रशचा उपयोग करू नाही. शक्यतो नॅचरल कलरचे आयशॅडोज आपण अप्लाय करायला पाहिजे. सिंगल कलर आयशॅडोज जर अप्लाय करत असाल तर द बेस्ट, कारण आपल्याला ऑफिशियली डेली मेकअप करायचा असतो आणि आपण तिथे मल्टी कलर ज्या कलरचे ड्रेस यूज केले त्या कलरचे आयशॅडोज आपण यूज करू शकणार नाही. सो बेटर वे आपण नॅचरल कलरचे आयशॅडोज यूज करायला पाहिजे. आणि मेकअप टाइम कन्झ्युमिंग पण मुळीच नसावा, 2 कलर्स वर आणि खाली असले तरी पुरे आहेत. त्यानंतर एक प्रॉपर आयब्रो डिफायनिंग करिता डिफायनिंग ब्रश घेऊन आयब्रोजला कमी जास्ती बऱ्याच लेडी पेन्सिल यूज करतात आणि पेन्सिलनी शेप मागे पुढे किंवा मग ड्रामा मेकअप पद्धतीने तो क्रिएट होतो. सो बेटर वे याला आयब्रो डिफायनिंग म्हणतात आणि प्रॉपर आयब्रोज डिफाईन करायला हव्यात. स्टार्टिंग टू एंड पर्यंत प्रॉपर लाईन असावी. लॅश म्हणजेच पापण्यांमध्ये व लाईनमध्ये विशेष अंतर नसावं. पापण्या आणि आपण जी लाईन ओढतो त्याच्यामध्ये डिफरन्स असेल तर लगेच आपले डोळे त्यांनी उघडलेले दिसतील किंवा तो मेकअप करेक्ट वाटणार नाही. त्यानंतर मस्कराचा यूज करावा. मस्करा म्हणजे पापण्या जाळ्या दाखवण्यासाठी वापरल्या जाणारी वस्तू. एक प्रॉपर मस्करा घेऊन डोळे उघडायचे, खाली बघायचं. पापण्यांना खालून वरून मस्करा अप्लाय करावा. त्यानंतर काजळ फिलअप करावं. काजळ फिलअप करताना एखाद्या सॉफ्ट ब्रशचा उपयोग करावा जेणेकरून आपल्या डोळ्यांना इंजुरी होणार नाही. ब्लँडिंग प्रॉपर झालं की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला एखादा डिफायनिंग कलर पण यूज केला तरी चालेल. सरते शेवटी आपल्याला लिपस्टिकचा उपयोग करायचा आहे. मेकअपची पूर्तता किंवा मेकअप पूर्ण झाला याचे लक्षण म्हणजेच लिपस्टिकवर येणं. अगदी कमीत कमी वेळेत आपल्याला त्याला प्रॉपर ब्लँड करायचं आहे, म्हणजे एक्सेस पडलेले पार्टिकल्स ग्रॅन्युअल्स आपल्याला रिमूव्ह करायचे. त्यानंतर लिपस्टिक. बरेचदा आपल्याला असं वाटतं की आपण मेकअप करताना बऱ्याच ज्या महिला आहेत त्या लिपस्टिक पासून सुरुवात करतात. लिपस्टिक
लिपस्टिकपासून जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की लिपस्टिकचे शेड्स बाजूच्या आपल्या रिमेनिंग फेसवर स्प्रेड होतात, परिणामी आपला मेकअप चॉकी दिसतो किंवा बऱ्याचदा मेकअप तो टिकत नाही, त्यामुळे लिपस्टिकचा जो लिप्सचा प्रॉपर शेड दिसायला हवा तो दिसत नाही. अशा वेळी आधी आपण कम्प्लीट मेकअप करून घ्यावा, फायनली लिपस्टिक लावून तो कम्प्लीट करावा. लिपस्टिक डेली यूज करताना अगदी कमीत कमी प्रमाणात लिपस्टिक व कुठलाही लाऊड किंवा डार्क कलर नसावे, तर सेटल कलर किंवा नॅचरल कलर्स असावेत. स्माईल करायची, बंद करा स्माईल. ही मेकअपची जी तुम्हाला मी रेमेडी आज दिली ती स्वतःचा मेकअप कसा करावा याच्याशी रिलेटेड आपण ते करत आहोत. याला कुठल्याही प्रकारचं प्रोफेशनली टच न देता किंवा ब्रायडलला टच न देता दुल्हन मेकअपमध्ये वगैरे जे यूज होतात ते मेकअप न करता आपण हे नॅचरल मेकअप स्वतःसाठी करू शकतो. प्रोडक्ट विकत घेताना त्याची एक्सपायरी चेक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण प्रोडक्ट जेव्हा आपण चेहऱ्यावर लावतो तर त्याची लास्टिंग आपल्याला तेव्हाच मिळेल जे ते प्रोडक्ट जर अपडेट असेल तर किंवा या डेटचं असेल तर. त्याची एक्सपायरी निघून गेली, एक्सपायरी झालेली असेल तर त्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला मेकअप ड्युरेबल राहणार नाही, त्याला लाईफ कमी असेल. तर ते शेवटी फायनली एक पावडर टचअप देऊन मेकअप कंप्लीट करावा. फिनिशिंग पावडर, अगदी कमीत कमी प्रोडक्टमध्ये जास्तीत जास्त ब्युटिफुल मेकअप कसा करावा. थँक्यू व्हेरी मच. न्यूज रीडर्स ज्यांना रोज मेकअप करण्याचा नेहमी संपर्क आहे, तो मेकअपशी त्यांचा नेहमी संपर्क असतो, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. जर या सगळ्या स्टेप्समध्ये तुम्हाला कुठे अडचण असेल तर तुम्ही आताच क्लिअर करू. ब्युटी संदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न उत्तरं विचारायचे असतील किंवा बऱ्याच लोकांना कॉस्मेटिक कुठले विकत घ्यावेत, का विकत घ्यावेत किंवा ब्रँडचं काय इम्पॉर्टन्स आहे याबद्दल जर ते विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता. मला साधारणतः 25 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करून झाले. साधारणतः 1.25 लाख म्हणजे जवळपास 1,25,000 ब्राईड्स मी आजपर्यंत रेडी केल्यात, आणि ज्या ब्राईड्स मी 94 मध्ये रेडी केल्या त्यांच्या मुलींचे सुद्धा लग्नाचे मेकअप मीच केले. त्याच्यामुळे ब्युटीशी रिलेटेड असा कुठलाही मेकअपचा इश्यू नसावा असं मला वाटते. आणि सिटी मैत्रिणींसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे ही की सरांचा आता एक सेमिनार असणार आहे, त्या सेमिनार बाबत आपण थोडी आम्हाला माहिती द्यावी आणि सूट राहणार आहे विशेष आपल्या सिटी मैत्रीण सदस्यांसाठी. विशेषतः आता माझा येणाऱ्या जुलैमध्ये 16 जुलैला हॉटेल उत्सव मंगल कार्यालयाला एक खूप सुंदर मेकअपचा स्टेज डेमो मी तुम्हाला देत आहोत. त्याच्यामध्ये इंडियन ब्राईड्स कशा असाव्यात, वेस्टर्न ब्राईड्स कशा असाव्यात, त्यांनी कुठल्या पद्धतीचं ड्रेसिंग करावं, कुठले प्रोडक्ट विकत घ्यायला पाहिजे आणि मेकअपमध्ये किती प्रमाणात आपण डीपमध्ये जायला पाहिजे हे त्याच्यात आपल्याला सखोल शिकवलं जाईल. आणि हव्या असतील तर त्याच्या टिप्स, त्याच्या पासेस आपल्याकडे आहेत. सखी मैत्रिणींसाठी विशेष सुवर्णसंधी ही की त्यांना भरपूर प्रमाणात त्याच्यातून नॉलेजही मिळेल आणि वैयक्तिक लेवलला पण ते आपल्याला युटिलाइज असेल. तर याच्याशी रिलेटेड काही असेल तर तुम्ही बिलकुल 100% त्या शोला अटेंड असं करायला पाहिजे आणि त्यातून तुम्हाला सगळ्या ब्युटी टिप्स, न्यूज आणि नॉलेज पण गेन करता येईल आणि आपल्यासाठी मैत्रिणींसाठी तुम्हाला सुवर्ण संधी त्याच्यातून. आपल्या सिटी मैत्रीण सदस्यांमध्ये भरपूर ज्या मैत्रिणी आहेत त्या कोणी ऑफिसला जाणाऱ्या आहेत, काही गृहिणी आहेत, त्यांना इतर कुठल्याही क्षेत्रात जाण्याची आवड असेल आणि जर का मेकअपसाठी खूप सुंदर मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही या सेमिनारला नक्की यायला पाहिजे. त्यासाठी अधिक माहिती तुम्हाला आपल्या ग्रुपवर नक्कीच मिळेल. पण सध्या तरी आपली पायल खूप सुंदर दिसते आहे आणि आता पायलला विचारूया की तिला रोज न्यूजसाठी रेडी होताना किती वेळ लागायचा आणि हे मेकअप पाहून तिला काय वाटते आहे.
बघा अगदी मिनिमम टाईममध्ये आपण कव्हर केला आहे मेकअप. सरांनी अगदी 15 मिनिटामध्ये जवळपास 10 ते 15 मिनिटामध्ये माझा मेकअप केलेला आहे आणि खूप छान केलेला आहे. आमचा म्हणजे आम्हाला तरी अर्धा तास तरी लागायचा, पण एवढा परफेक्ट मेकअप आमचा कधीच झाला नाही. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. तर मैत्रिणींनो, हा होता आपला खास एपिसोड जो तुमच्या अगदी आवडीचा होता, कारण मेकअप हा तुमच्या आवडीचा विषय आहे, माझ्याही आवडीचा आहे. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की कॅमेरासाठी किंवा ऑफिसला जातानाचं मेकअप कसं असावं, की जे खास आमच्या न्यूज रीडरसाठी खूप सुंदर मार्गदर्शन शरद भुयार सरांनी केलेलं आहे. इथून आणखी पुढल्या एपिसोडमध्ये आता आपण बघणार आहोत की साधारणतः आपण जेव्हा घरी असतो, एखादी गृहिणीने आपला सालस असा आणि सुंदर असा मेकअप कसा करायला पाहिजे, तर ते सुद्धा आपल्याला पुढल्या एपिसोडमध्ये आता शरद सर शिकवणार आहेत. तेव्हा आजच्या एपिसोडमध्ये आम्ही तुमची रजा घेतो आहे. पुन्हा भेटूया आपल्या पुढल्या एपिसोडमध्ये. जैव विविधता के संरक्षण से पारिस्थितिकी तंत्र की उत्पादकता में बढ़ोतरी होती है, जहां प्रत्येक प्रजाति, चाहे वह कितनी भी छोटी क्यों न हो, सभी की महत्वपूर्ण भूमिका होती है. पौधों की प्रजातियों की एक बड़ी संख्या होने का अर्थ है फसलों की अधिक विविधता. अधिक प्रजाति विविधता सभी जीवन रूपों की प्राकृतिक स्थिरता सुनिश्चित करती है. जैव विविधता के संरक्षण हेतु वैश्विक स्तर पर संरक्षण किया जाना चाहिए ताकि खाद्य श्रृंखलाएं बनी रहे. खाद्य श्रृंखला में गड़बड़ी पूरे परिस्थिति तंत्र को प्रभावित कर सकती है. सहेलियों, वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. ब्रेक के बाद फिर यही मिलेंगे. हाय मैत्रिणींनो, कशा आहात? RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण हा कार्यक्रम पाहत आहात की नाही? नक्कीच पाहत असणार. मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात महिलांमधील दडलेले कलागुण, सुप्ते गुण दाखवा सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. मैत्रिणींनो, RRC मार्फत आमच्या सर्व सिटी मैत्रिणींसाठी एक खास संधी आणली आहे, ज्यामध्ये अकोल्यातील सर्व महिलांना सिटी मैत्रीण होण्याची संधी आहे. तुम्हाला सिटी मैत्रीण होण्याकरिता सिटी मैत्रीण सदस्यता नोंदणी करणे आवश्यक आहे आणि याची शेवटची तारीख ही 31 मे आहे. तर मैत्रिणींनो, लवकरात लवकर सिटी मैत्रीणची सदस्यता नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी पत्ता सिटी चॅनल ऑफिस, उत्सव संकुल, गांधी रोड, अकोला. तसेच अधिक माहितीकरिता तुम्ही संपर्क करा 84 84 84 21 35 या हेल्पलाईन नंबरवर. होणार ना मग सिटी मैत्रीण सदस्य? लवकरात लवकर नोंदणी करता सिटी चॅनलच्या ऑफिसमध्ये भेट द्या. वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर द्वारा अपनी प्रमुख लिविंग प्लैनेट रिपोर्ट 2020 में इस बात के प्रति चेताया गया है कि वैश्विक स्तर पर जैव विविधता में भारी गिरावट आ रही है. इस रिपोर्ट में 50 वर्षों से भी कम समय में 68% वैश्विक प्रजातियों को नष्ट करने की बात कही गई है, जबकि पहले प्रजातियों में इतनी गिरावट नहीं देखी गई. ब्रेक के बाद सभी सिटी मैत्रीण के दर्शकों का बहुत बहुत स्वागत. अब हम सीखेंगे इंग्लिश प्राध्यापिका कीर्ति सराफ मैडम इनके साथ. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. Hello everyone, this is Kirti Saraf and I would like to welcome you all in today's English speaking session. मित्रांनो, आपण कालच्या भागात शिकलेलो आहोत वॉन्ट. वॉन्ट म्हणजे काय हवं आहे, आपली काय इच्छा आहे किंवा आपल्याला काय हवं आहे त्या बाबतीत आपल्याला शिकलेलो होतो. त्याच्यामध्ये आपण आय वॉन्ट शिकलो, मला काय हवं आहे. ही वॉन्ट्स, त्याला काय हवं आहे. शी वॉन्ट्स, तिला काय हवं आहे. इट वॉन्ट्स, त्याला काय हवं आहे. किंवा निर्जीव वस्तूंना जे ॲनिमल्स वगैरे आहेत त्यांना काय हवं आहे. त्याच्यानंतर आपण शिकलो होतो दे वॉन्ट, त्यांना काय हवं आहे. आणि वी वॉन्ट, आम्हाला काय हवं आहे. ओके, त्याच्यामधलं एक राहिलं होतं यू वॉन्ट. यू वॉन्ट म्हणजे तुला किंवा तुम्हाला काय हवं आहे. यू वॉन्ट फ्रीडम, तुम्हाला स्वातंत्र्य हवं आहे. यू वॉन्ट टाईम, तुम्हाला वेळ हवी आहे. यू वॉन्ट एन्जॉयमेंट, तुम्हाला करमणूक हवी आहे. यू वॉन्ट एंटरटेनमेंट, तुम्हाला करमणूक हवी आहे किंवा एन्जॉयमेंट हवी आहे. यू वॉन्ट
गुड मार्क्स, तुम्हाला चांगले मार्क्स हवे आहेत, चांगले गुण हवे आहेत. यू वॉन्ट अ गुड कंपनी, तुम्हाला एक चांगली कंपनी हवी. आता ही दोन्ही अर्थाने आपण घेऊ शकतो की तुम्हाला जॉबची खूप चांगली कंपनी हवी आहे. यू वॉन्ट प्लेसमेंट इन अ गुड कंपनी, तुम्हाला एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी हवी आहे, किंवा कंपनी म्हणजे सोबत पण इंग्लिशमध्ये म्हणतात कंपनीला. यू वॉन्ट अ गुड कंपनी, तुम्हाला एक चांगली कंपनी हवी आहे. यू वॉन्ट गुड फ्रेंड्स, तुम्हाला चांगले मित्र हवे आहेत. यू वॉन्ट मनी, तुम्हाला पैसे हवे आहेत. यू वॉन्ट अ गुड नेबर, तुम्हाला एक छान शेजारी हवे आहेत. यू वॉन्ट रिलेटिव्स, तुम्हाला नातेवाईक हवे आहेत. यू वॉन्ट ब्रदर्स अँड सिस्टर्स, तुम्हाला भाऊ बहीण हवे आहेत. ओके, सो यू वॉन्ट. तर तुम्ही आशा करते की तुम्ही काल जसं की आपण ठरवलं होतं की घरच्या सगळ्यांना विचारायचं तुम्हाला काय काय हवं आहे, आणि तुम्ही असे खूप अगणित वाक्य बनवू शकले असाल, कारण माणसांच्या गरजा या अगणित असतात. येस, तर निश्चित तुम्ही बनवले असतील आणि तुम्हाला खूप मजा पण आली असेल ती बनवताना. तुमचे जे काही कमेंट्स आहेत, सुझाव आहेत, ते आम्हाला देत राहा. ते आम्हाला हेल्प करतील आमचा कार्यक्रम अजून चांगला करण्यामध्ये, आणि आम्हाला त्यांनी प्रोत्साहन पण मिळत आहे. ओके, तर आपल्याला काय काय हवं आहे ते आपण कालच्या एपिसोडमध्ये, आणि 1-2 कन्स्ट्रक्शन आपल्या टाईप्स राहिले होते ते आपण आज शिकलेलो आहोत. यू वॉन्ट, आणि त्याच्यानंतर आज आपण नवीन कन्स्ट्रक्शन शिकणार आहोत, दॅट इज आय ॲम इन द हॅबिट ऑफ. आता आय ॲम इन द हॅबिट ऑफचा अर्थ होतो मला याची सवय आहे. आय ॲम इन द हॅबिट ऑफचा अर्थ आहे मला याची सवय आहे. आता कशाची सवय आहे तुम्हाला आठवा, कशाची सवय आहे? आय ॲम इन द हॅबिट ऑफ स्पीकिंग इन इंग्लिश, मला इंग्लिशमध्ये बोलण्याची सवय आहे. आय ॲम इन द हॅबिट ऑफ टीचिंग, मला शिकवण्याची सवय आहे. आय ॲम इन द हॅबिट ऑफ ऑनलाईन शॉपिंग, मला ऑनलाईन शॉपिंग करण्याची सवय आहे. आय ॲम इन द हॅबिट ऑफ मेकिंग न्यू फ्रेंड्स, मला नवीन मित्रमैत्रिणी बनवण्याची सवय आहे. आय ॲम इन द हॅबिट ऑफ टॉकिंग, मला खूप बोलण्याची सवय आहे. आय ॲम इन द हॅबिट ऑफ कुकिंग, मला जेवण बनवण्याची सवय आहे. आय ॲम इन द हॅबिट ऑफ क्लिनिंग माय हाऊस, मला माझे घर स्वच्छ करण्याची सवय आहे. आय ॲम इन द हॅबिट ऑफ मॉर्निंग वॉक, मला सकाळी फिरायला जाण्याची सवय आहे. आय ॲम इन द हॅबिट ऑफ गोईंग टू द टेम्पल, मला टेम्पल म्हणजे मंदिर, मला मंदिरात जाण्याची सवय आहे. आय ॲम इन द हॅबिट ऑफ डीलिंग विथ न्यू पीपल, है ना, नवीन लोकांसोबत डील कसं करायचं मला त्याची सवय आहे. आय ॲम इन द हॅबिट ऑफ मार्केटिंग, मला मार्केटिंग करायची सवय आहे. आता आय ॲम झालं, मग आता आपण सगळ्यांबद्दल ते कन्स्ट्रक्शन यूज करू शकतो. आय ॲम इन द हॅबिट ऑफच्या ऐवजी आता आपण काय वापरणार आहोत? ही इज इन द हॅबिट ऑफ, त्याला कशाची सवय आहे. मग आता आपण पुन्हा त्याचे वाक्य बनवूया. हॅबिट, ही इज इन द हॅबिट ऑफ, ही इज इन द हॅबिट ऑफ म्हणजे त्याला हे करण्याची सवय आहे. ही इज इन द हॅबिट ऑफ रायटिंग स्टोरीज, त्याला गोष्टी लिहिण्याची सवय आहे. शी इज इन द हॅबिट ऑफ रीडिंग न्यूजपेपर, तिला वर्तमानपत्र वाचण्याची सवय आहे. शी इज इन द हॅबिट ऑफ वॉचिंग डेली सोप्स, रोजच्या जे सिरियल असतात त्याला इंग्लिशमध्ये डेली सोप म्हणतात, तिला डेली सोप बघण्याची सवय आहे. ही इज इन द हॅबिट ऑफ टीचिंग, त्याला शिकवण्याची सवय आहे. ही इज इन द हॅबिट ऑफ वर्किंग, त्याला काम करण्याची सवय आहे. वी आर इन द हॅबिट ऑफ क्लिनिंग होम, आम्हाला घर स्वच्छ करण्याची सवय आहे. दे आर इन द हॅबिट ऑफ प्लेइंग क्रिकेट, त्यांना क्रिकेट खेळण्याची सवय आहे. शी इज इन द हॅबिट ऑफ कुकिंग, तिला कुकिंग करण्याची सवय आहे. नंतर इट इज इन द हॅबिट ऑफ स्लिपिंग, ते सतत झोपण्याची सवय आहे त्याला. फॉर एक्झाम्पल डॉग. इट इज इन द हॅबिट ऑफ किलिंग रॅट्स, इट इज इन द हॅबिट ऑफ किलिंग रॅट्स म्हणजे तिला उंदीर मारायची सवय आहे. ऑब्वियसली आय एम टॉकिंग अबाउट द कॅट, आपण मांजरीच्या बाबतीत बोलतो आहे तर आपण ॲनिमल्सला इट वापरतो. त्याच्यानंतर
आपण जे वापरणार आहे दे आर. मी प्रत्येक मिक्स सेंटेन्सेस आपण शिकतो आहोत. ही इज, शी इज, इट इज, दे आर, वी आर, यू आर अशा ह्याच्यासमोर आपण इन द हॅबिट ऑफ आपण लावू शकतो. सो दे आर इन द हॅबिट ऑफ हॅविंग डिनर लेट ॲट नाईट. त्यांना खूप रात्री उशिरा जेवण्याची सवय आहे. दे आर इन द हॅबिट ऑफ वेकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग. त्यांना खूप लवकर उठण्याची सवय आहे. दे आर इन द हॅबिट ऑफ गोईंग टू द टेम्पल. त्यांना मंदिरात जाण्याची सवय आहे. दे आर इन द हॅबिट ऑफ ट्रॅव्हलिंग. त्यांना प्रवास करण्याची सवय आहे. दे आर इन द हॅबिट ऑफ लर्निंग. लर्निंग म्हणजे पाठ करणे किंवा शिकणे. त्यांना पाठ करण्याची सवय आहे. वी आर इन द हॅबिट ऑफ मेंटेनिंग गुड रिलेशनशिप्स. आम्हाला खूप चांगले नातेसंबंध जपण्याची सवय आहे. सो देर आर मेनी हॅबिट्स. येस. आणि पुन्हा तुमच्या घरच्यांचे प्रत्येकाच्या सवयी आठवून तुम्ही इनफायनाईट सेंटेन्सेस असंख्य वाक्य तुम्ही बनवू शकता. फक्त कन्स्ट्रक्शन आणि जी मेन कन्स्ट्रक्शन आहे इन द हॅबिट ऑफ, सुरुवातीला आपण आय एम जोडू शकतो, ही इज जोडू शकतो, शी इज जोडू शकतो, इट इज जोडू शकतो किंवा दे आर, वी आर, यू आर असं पण आपण जोडून यू आर इन द हॅबिट ऑफ त्याच्या पुढे इन द हॅबिट ऑफ जोडायचं आणि त्याच्या पुढे त्याची सवय जोडायची आहे. ओके. सो आय होप यू अंडरस्टँड दिस कन्स्ट्रक्शन. कीप ऑन डुईंग प्रॅक्टिस. रोज तुम्ही मिरर समोर उभं राहून रोज आपण जे जे शिकतोय त्याची प्रॅक्टिस करतच आहात आणि तुम्ही अजून नवीन नवीन सेंटेन्सेस लिखण्याची सवय करत आहात आणि यामुळे तुमचं इंग्लिश हळूहळू इम्प्रूव्ह होताना आम्हाला जाणवत आहे. तुमच्या कमेंट्सवरून, तुमच्या जे काही कमेंट्स येतात, तुमचे जे काही आम्हाला रिप्लायज येतात त्याच्यावरून समजतं आहे की हा कार्यक्रम लोकांना आवडतो आहे आणि लोक खूप एन्जॉय करत आहेत. कधी कधी कमेंट्स असतात की वेटिंग फॉर टुमॉरोज एपिसोड आणि वेटिंग फॉर व्हॉट कम्स नेक्स्ट, नंतर काय येणार आहेत इंग्लिश स्पीकिंगमध्ये, असे खूप छान छान रिप्लायज येत राहतात आणि कमेंट्स पण येत आहेत. लँग्वेज सोपी आहे. मी माझ्या परीने जितकं सोपं करण्याची, मराठीमधून सांगण्याचं मला जितकं शक्य आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते, अधिकाधिक सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. पण तरीही तुम्हाला काही अडचणी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा काही तुमचे सजेशन असल्यास ते नक्की कळवा. आम्ही त्याच्यावर नक्की विचार करू आणि आमचा कार्यक्रम अजून चांगला करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. सी यू इन टुमॉरोज एपिसोड. उद्याच्या भागात भेटूया. धन्यवाद. जैव विविधता जीवन और विविधता के संयोग से निर्मित शब्द है जो आमतौर पर पृथ्वी पर मौजूद जीवन की विविधता और परिवर्तनशीलता को संदर्भित करता है. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम के अनुसार जैव विविधता बायोडाइवर्सिटी विशेषतया आनुवंशिक प्रजाति तथा पारिस्थितिकी तंत्र के विविधता का स्तर मापता है. सहेलियों, अभी हमने कीर्ति सराफ मैडम के साथ इंग्लिश सीखी. अब सीखेंगे योग श्रद्धा मोकाशी मैडम के साथ. ओम तत्सत. गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमामध्ये आपण रोज नवनवीन योगाभ्यास शिकतो आहोत. मला असं वाटतं की आत्तापर्यंत आपण जेवढे अभ्यास शिकलो आहोत ते तुम्ही नियमित करत असाल. तर आज आपण नवीन प्राणायाम शिकणार आहोत ज्याचं नाव आहे शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम केल्यामुळे शरीराचं जे तापमान आहे ते व्यवस्थित राहतं, मेंटेन राहतं. उन्हाळ्यामध्ये शीतली आणि शीतकारी प्राणायाम हे केले पाहिजेत. त्याच्यामुळे शरीराचं तापमान आपल्याला थंड ठेवता येतं. शीतली प्राणायाम कसा करायचा असतो ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तत्पूर्वी कोणी करू नये हे महत्त्वाचं आहे. ज्यांना सर्दी किंवा दमा किंवा अस्थमा किंवा कफाचा त्रास असेल त्यांनी हा अभ्यास करायचा नाही आहे. कारण की शरीराचं तापमान थंड होतं आणि शीतली प्राणायामामुळे हा त्रास वाढू शकतो. तर आपण ताप आलेला असताना सुद्धा हा अभ्यास करू शकतो आपल्या शरीराचं तापमान कमी करण्यासाठी. ठीक आहे. तर आपण शिकूया शीतली प्राणायाम. आता शीतली प्राणायाम दोन प्रकारे करता येतो. एक म्हणजे आपल्या जिभेची पुंगळी करून त्यातून तोंडाने श्वास घ्यायचा आहे आणि नासिकेद्वारे श्वास सोडायचा आहे. आणि दुसरा प्रकार म्हणजे काकी मुद्रा. आपल्या
ओठांचा चंबू करायचा आहे आणि त्याने श्वास घ्यायचा आहे आणि मग नासिकेद्वारा श्वास सोडायचा आहे. तर आपण करूया शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम करता तुम्हाला कोणत्याही सरळ आसनामध्ये बसायचं आहे. मानपाट सरळ ठेवायची आहे, हात गुडघ्यांवर ठेवायचे आहे आणि जिभेची पुंगळी करून तोंडातून श्वास घ्यायचा आहे आणि नासिकेद्वारा श्वास सोडायचा आहे. ज्या लोकांना जिभेची पुंगळी करता येत नाही ते लोक काकी मुद्रा करू शकतात. काकी मुद्रा म्हणजे ओठांचा चंबू करायचा आहे आणि तोंडातून श्वास घ्यायचा आहे. थंड आपल्याला शरीरामध्ये घशातून पूर्ण शरीरामध्ये थंड श्वास आत गेल्याचा भास होतो. ठीक आहे, आपण आता काकी मुद्रा करून बघूया. अशा पद्धतीने शीतली प्राणायाम करायचा आहे. शीतली सोबतच शीतकारी प्राणायाम सुद्धा असतो. म्हणजे शीतली किंवा शीतकारी दोन्हीपैकी आपण कोणताही करू शकतो. शीतकारी प्राणायाम करता दाताच्या ज्या पंक्ती आहेत त्याच्यामधून श्वास घ्यायचा आहे आणि नासिकेतून श्वास सोडायचा आहे. तर आपण करून बघूया शीतकारी प्राणायाम. अशा पद्धतीने आपल्याला शीतली आणि शीतकारी प्राणायाम करायचा आहे. शीतली शीतकारी प्राणायाम ज्यांना सर्दी आहे, ज्यांना अस्थमा आहे, ज्यांना दमाचा त्रास आहे, कफाचा त्रास आहे अशा लोकांनी करायचा नाही आहे. बाकी सगळेजण करू शकता. उन्हाळ्यामध्ये स्पेशली हा प्राणायाम करायला पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला खूप तहान लागते आणि पाणी आपण पिऊ शकत नाही किंवा पाणी अवेलेबल नसतं अशा वेळेला काही वेळ आपण हा प्राणायाम करून आपली क्षुधा किंवा पाण्याची जी तहान आहे आपण काही वेळापुरती प्रोलॉंग करू शकतो. कारण की शरीरामध्ये थंड वायू गेल्यामुळे शरीराला शीतलता मिळत राहते. अशा प्रकारे शीतली आणि शीतकारी प्राणायाम रोज करा.
ज्यांना शक्य असेल त्यांनी रोज करा, ज्यांना चालत नाही त्यांनी करू नका. अशा प्रकारे शीतली आणि शीतकारी प्राणायाम रोज करायला पाहिजे. हरिओम तत्सत. जानकर मानते हैं कि योग और योगासनों को केवल कुछ शारीरिक अवस्थाओं तक ही सीमित नहीं माना जा सकता. कहा जाता है योग के आसनों की संख्या असंख्य है और इस पृथ्वी पर जलचर, थलचर और उभयचर जितने भी प्राणी या जीव जंतु है और जैसी उनकी आकृति है उतने तरह के योगासन माने गए हैं. अगर आपने अभी तक स्वस्थ जीवन के लिए योग नहीं अपनाया है तो आज से ही शुरुआत करें. आज के लिए इतना ही. अब वक्त हो गया है अलविदा कहने का. तो फिर मिलेंगे इसी समय इसी जगह. तब तक के लिए देखते रहिए RRC नेटवर्क. नमस्कार.